माझ्या आईने माझ्यामुळं त्यांचं घरदार सुद्धा सोडलेलं आहे. तुम्ही स्वतः एक किन्नर आहात, तुम्ही तरी देखील किन्नर समाजाचा विरोध का करता? मी किन्नर समाजाचा कधीही विरोध नाही केला. मी किन्नर समाजामध्ये काही जिहादी आहेत, काही जिहादी विचाराचे लोक आहेत, मी त्यांचा विरोध केला. किन्नरांना नायक का व्हायचं? नायक होण्यासाठी एवढी ओढ काय किन्नरांची? नायक म्हणजे की पूर्ण की तुमच्या हातामध्ये जिल्हा असतो. किन्नर जन्माला येतो की मानवनिर्मित असतो? येतात ना जन्माला काही किन्नर, आईच्या पोटातनं सुद्धा किन्नर येतात. तृतीय पंथीय आपण त्यांना रस्त्यावरती पाहतो, सिग्नलवरती पाहतो, कधी कधी त्यांचा आशीर्वाद देखील घेतो, पण त्यांचं आयुष्य नेमकं कसं असतं हे तुम्हाला माहिती आहे का? किन्नर समाज एक असा समाज जो नेहमीच लोकांच्या कुतूहलाचा विषय राहिला आहे. कोणी म्हणतं हे आशीर्वाद देतात, कोणी म्हणतं यांचा शापही लागतो, पण त्यांच्या मनात काय चालतं, त्यांचं प्रेम, त्यांचा धर्म, त्यांचं जगणं, त्यांचं वागणं नेमकं कसं असतं हे सगळं आपण आज जाणून घेणार आहोत. आज आपल्यासोबत आहेत वैष्णव किन्नर आखाड्याच्या महामंडलेश्वर आराधना सखी. किन्नरांसोबत मेल्यावरती काय जे नॉर्मल लोकांबरोबर जे होतं तेच किन्नरांसोबत होतं. तुम्ही एका किन्नर आखाड्याला रिप्रेझेंट करता, तर किन्नर आखाडा कसा चालतो, त्याच्यामध्ये काय काय गोष्टी असतात? आराध्या मॅम नमस्कार आणि स्वागत आहे तुमचं बोल मराठी या यूट्यूब पॉडकास्टवरती. मला सगळ्यात पहिला प्रश्न तुम्हाला हा विचारायचा आणि थेट नेमका प्रश्न मी तुम्हाला विचारतोय. तुम्ही स्वतः एक किन्नर आहात, तुम्ही तरी देखील किन्नर समाजाचा विरोध का करता? किन्नर समाजावरती टीका का करता? पहिलं म्हणजे तुम्हाला मनापासून जय श्रीराम. मी किन्नर समाजाचा कधीही विरोध नाही केला. मी किन्नर समाजामध्ये काही जिहादी आहेत, काही जिहादी विचाराचे लोक आहेत, मी त्यांचा विरोध केला. कारण श्री प्रभुराम जे वनवासाला चालले होते त्यावेळेस त्यांच्यासोबत सगळेजण होते, माणसं बी होते, बाया बी होते आणि किन्नरही होते. त्यावेळेस श्री प्रभुराम वनवासाला चालले होते त्यावेळेस त्यांच्यासोबत हे सुद्धा म्हटले की आम्ही सुद्धा तुमच्यासोबत येतो. श्री प्रभुराम काय म्हटले की नाही, वनवासाला मी एकटाच जाणार, तुम्ही कुणी येऊ नका. तर त्यावेळेस श्री प्रभुरामाने माणसांना आणि महिलांना की तुम्ही इकडून जावा, तर श्री प्रभुराम वनवासाला निघून गेले. गेल्यानंतरून त्यांनी फक्त फिमेलला आणि मेलला बोलले. तर श्री प्रभुरामाला माहितीच नाही तर एक दुसरा बी थर्ड जेंडर सुद्धा इथं आहे. तर श्री प्रभुराम वनवासावरनं आल्यानंतरून तर ते बघतात, तर त्यांचं स्वागत करण्यासाठी पहिला मेल आणि फिमेल नव्हता, पहिले किन्नर समाजाने श्री प्रभुरामाला जे वनवासावर 14 वर्ष ते वनवास वरनं आले होते आपल्या अयोध्यामध्ये, त्यावेळी त्यांच्या सगळ्यात पहिला स्वागत हा किन्नर समाजाने केला होता. तर किन्नर समाजाला श्री प्रभुरामाने वरदान दिलंय की तुम्ही कुठलंही शुभ कामं, शुभ कार्य की तुम्ही कुणालाही आशीर्वाद देतात, तर किन्नर समाज हा आता त्या पावलावर चालतोय का? नाही. किन्नर समाज तुम्ही आता वारंवार बघत आता सिग्नलवरती की काही लोकांना बळजबरी करून, शिव्या देऊन त्यांना हानमार करून पैसे घेतात. तुम्ही ट्रेनमध्ये सुद्धा बघत असताल की ट्रेनमध्ये सुद्धा जर आपल्याला जर समाज एक देवाच्या नजरेने बघतोय, मग आपण करतोय काय? आपण समाजाला दाखवतोय काय? तर आणि किन्नर समाज जे जोगवा मागतात, जे आराधी जोगती किन्नर, मी ह्यांचा कधीही विरोध नाही केला आणि मला विरोध करायची सुद्धा नाही, इच्छा सुद्धा नाहीये. पण किन्नर समाज आता हल्ली जे दुकान मागतात, दुकान मागणारे जे किन्नर आहेत त्यांच्या आता हल्ली वारंवार सारखा दुकानवाल्यांसोबत भांडणं व्हायला लागली. ती का होतीये की दुकानदार त्यांना 1 रुपये, 2 रुपये, 5 रुपये, 10 रुपये देतात. नाही, ह्यांना आता 100 रुपये हवेत, आता ह्यांना 500 रुपये हवेत, आता ह्यांना 1100 हवेत. कारण आता दुकानवाल्यांनी धंदा करायचा का नाही? दुकानवाल्यांनी हा प्रश्न मला विचारला की दिवसामध्ये की किन्नरांची एवढी संख्या वाढली दिवसभरामध्ये, सारखे हा गेला हा आला, हा गेला हा आला. दिवसभरामध्ये काही काही दुकानवाल्यांना 2,500 2,000 हजार रुपये फक्त किन्नरांना देण्यासाठी त्यांना ठेवायला लागतं. मग त्यांनी धंदा करायचा काय आणि त्यांच्या घरात न्यायचं काय आणि द्यायचं काय किन्नरांना? जर नाही दिलं त्यांची पार इज्जत रोडवरती काढणार. थोडे दिले तर त्यांना थोडे पैसे नको, ते जे म्हणतील तेच त्यांना ते पैसे. किन्नर समाज असं, किन्नर समाजाला मी कळकळीची विनंती करते, तुम्हाला दुकानवाले, तुम्ही बदाई टोली हे जे तुम्ही करता, तुम्हाला समोरचा माणूस खुशीने जे देईन तुम्ही ते घ्या, कुणालाही बळजबरी करू नका. कारण किन्नरांवरती आत्ता सुद्धा बऱ्याचशा लोकांचा खूप विश्वास आहे आणि किन्नर समाजाला
की शुभ कामासाठी स्वतः मारवाडी, गुजराती, सिंधी लोक स्वतःहून बोलावतात की आमच्या घरामध्ये आज ही शुभ कार्य आहे की तुम्ही या. तर किन्नर तिकडे जाऊन, आता तुम्ही बघत असता की इंस्टाग्रामला, युट्यूबला सतत रील चालू आहे की जर बधाई नाही जर दिली त्यांना श्राप देणं. जर कुणाच्या घरात जर लेकरू झालं तर त्यांच्या जर ते जे म्हणतील जर तेवढे पैसे जर नाही दिले तर त्यांना श्राप देणं. मी किन्नर समाजाला हे सांगणं आहे की तुम्ही मनाने नका चालू, थोडं तुम्ही समाजाचंही बघा. कुठंतरी किन्नर समाज हा धोक्यामध्ये चाललाय. किन्नर समाज किन्नर संपवण्याच्या मागे लागलाय. बरं, आलं लक्षात माझ्या. तुमचा विरोध त्या पर्टिक्युलर काही लोकांना आहे, पूर्ण समाजाला तुमचा विरोध नाही आहे, लक्षात आलं माझ्या. आता मला पुढचा एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की जेव्हा आपण रस्त्यावरती बाहेर किन्नर पाहतो तो फक्त हिंदू दिसतो. किन्नरामध्ये ही बाकीचे धर्माचे किन्नर असतात का, आणि असतात तर त्यांची संख्या कशी आहे? तुम्ही प्रश्न आता विचारा की किन्नरांमध्ये मला फक्त हिंदू दिसतात, बरोबर? की जर एखादा मुसलमान जर त्यांच्या जर घरच्यांना कळलं की आज आपल्या मुलाची थोडीशी हालचाल वेगळी, मग ते काय करतील की त्या मुलाला तबलिगीसाठी बाहेर पाठवतील, त्यांच्या मस्जिदमध्ये घेऊन जातील, त्या मुलाला सारखं 100 वेळा त्या मुलांना समोर बसवून त्या मुलाच्या माइंडमधनं हे जे आहेत बैल चाळ्या म्हणतात मराठीमध्ये, बैल चाळ्या, ते जे बैल चाळ्या जे आहेत त्या बैल चाळ्या ह्याच्या डोक्यामधनं हे मौलाना लोक त्याला बोलून 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 त्याच्या डोक्यामधनं पूर्ण काढून टाकतील. आणि ख्रिश्चन समाजाचा जर कुठला जर मुलगा, तर त्यांना जर कळलं जर आपला मुलगा वेगळ्या मार्गाला जाऊ शकते, त्याला पास्टर समोर उभं करून करून पास्टर 10 वेळा त्याला पाडतो, आशीर्वाद देऊन त्याला पाडतो. त्याला तो हे पडण्यापेक्षा आणि त्याला एवढं तेल लावून त्याला एवढं टॉर्चर करतात ख्रिश्चन समाजामध्ये. त्याला जेवणामध्ये सुद्धा तेल दिलं जातं. तेलाने काय होतं? तेल लावलं किंवा पाणी लावलं की त्या ख्रिश्चन समाजामध्ये की त्याला येशूची देण म्हणतात. की तुम्ही जर कुठं अंग दुखतं, जर कुठं डोकं दुखतं, तर तुम्ही जर तिकडं जरी लावलं की ते तुमचं अंग दुखणं सुद्धा राहतं आणि डोकं दुखणंही राहतं. आणि जर कुठला जर मुलगा वाईट मार्गाला चालला तरी जर त्याला जेवणात जर तेल दिलं तो वाईट मार्गाला जात नाही. आपल्या हिंदू जर घरात जर कळलं की आता आपला मुलगा बैल सारखा वागायला लागलाय की किन्नराच्या मार्गाला चाललाय, तर आपले घरचे त्याला एवढे हानमार करतात, त्याला टॉर्चर करतात, त्याला मारून टाकण्याचा सुद्धा हे लोक प्रयत्न करतात. मग त्याला ते लोक काय करतात की इतकं म्हणतो की वैतागून तर मरण्यापेक्षा मी इकडनं गेलेलोच बरोय. मग तो काय करतो, ह्यांना वैतागून तो निघून जातो ह्यांच्याकडं. काही जिहादी विचाराचे किन्नर ती वाटच बघत असतात की हा ह्यांच्याकडनं कधी तुटतो आणि हा आमच्याकडे कधी येतो. कारण तो किन्नर घरदार सोडून आलेला असतो, त्याला परत घरचे एक्सेप्ट करत नाही. मग त्याला हे किन्नर त्याच्या माइंड मध्ये घालून तू ऐसा बनेगा, तू असा होईन, तू तसा होईन, तुझी सर्जरी करू, तुझी प्लास्टिक सर्जरी करू, तू इतका सुंदर दिसशील, तुझ्या मागं पोरं फिदा होईन, पोरं येडे होतील, तू एवढे पैसे कमवशील. त्या मुलाच्या डोक्यात जरी नसलं तरीही काही जिहादी किन्नर त्याच्या माइंडमध्ये घालून त्याला किन्नर होण्यासाठी हे भाग पडतात. हा खूप मोठा आरोप तुम्ही करताय की जिहादी लोक असं करतायत. हे जे आहे ते आहे, हे घडले स्वतः माझ्यासोबत घडलंय. तुमच्यासोबत काय झालं, मला तुमची स्टोरी सांगाल का? तुमचा प्रवास आतापर्यंत कसा राहिलाय आणि तुमच्या सोबतची स्टोरी काय? माझी स्टोरी अशी की मी एक चांगल्या फॅमिलीमधनं आहे, एक ब्राह्मण फॅमिलीमधनं आहे. मी साऊथ इंडियन ब्राह्मण फॅमिली. माझे वडील क्लास 1 अधिकारी होते रेल्वेमध्ये. त्यांना जन्मल्यानंतरच कळलं की तुमच्या घरात एक किन्नर जन्माला आला. तर जन्माला किन्नर आल्यानंतर त्या वेळेस माझे वडील, माझी आजी, आजोबांनी सगळ्यांनी निर्णय घेतला की आता आम्हाला हे बाळ नकोय. तर त्यावेळेस मग करायचं काय, हे माझ्या आईकडे हा प्रश्न गेला की माझी आई बोलली की नाही, मी हे बाळ सोडू शकत नाही, माझ्या पोटाला जे आलंय ते मी एक्सेप्ट करते. तर माझ्या आईने माझ्यामुळं त्यांचं घरदार सुद्धा सोडलेलं आहे. तर आम्ही आमच्या मामांपाशी आलो. तर मी वयाच्या 12व्या वर्षी मी माझं घर सोडून मी माझ्या गुरुकडे गेले. तर गुरुकडे गेल्यानंतर संध्याकाळची वेळ होती की उठ बाळा, ही लिपस्टिक आहे आणि हे कपडे तू घाल आणि माझ्यासोबत चल. तर म्हटलं हे लिपस्टिक घाल आणि कपडे घाल आणि माझ्यासोबत चल, हे मला काय कळलं नाही, कारण आपण घर तर सोडलं, आपल्या घर तर परत काही एक्सेप्ट करणार नाही. तर मी माझ्या गुरुसोबत गेल्यानंतरून ते संध्याकाळचं जे मी दृश्य जे बघितलं ते अक्षरशः माझ्या डोळ्यातनं पाणी आलं पार. तर 11:30-12 वाजले. तर मी गुरुंसोबत घरी आल्यानंतरून
गुरुनी 2 बिअर, दारूची क्वार्टर, त्यानं जे लागणाऱ्या गोष्टी घरी नेल्या. मला वयाच्या 13व्या वर्षी रात्री दारू मला गुरुनी पाजली. मी दारू पिल्यानंतरून रात्री माझ्यासोबत जे गुरुनी केलं मी ते सांगू सुद्धा शकत नाही. त्याच दिवशी मी गुरूंच्या बाजूला एक मुलगा होता, त्याला मी सगळी कहाणी सांगितली. मी त्याला पहिल्यापासून ओळखतच होते. त्याला मी सगळी कहाणी सांगितली की असं झालं. त्यांनी मला त्याच्या गाडीवरती त्यांनी मला माझ्या आईकडे सोडलं. आईकडे सोडल्यानंतर मला घरच्यांनी एक्सेप्ट नाही केलं. मग तिकडनं मी आमची एक संस्था आहे जी किन्नरावरती काम करते. ती उडन म्हणून आहे. ते HIV एड्सवरती काम करतात. त्याच्यामध्ये माझ्या फ्रेंड्स होत्या, बऱ्याचशा आमच्या मैत्रिणी होत्या की आमच्या जुन्या ओळखी होत्या. सगळे गेस होते, सगळे माझ्यासारखेच होते की साडी विडीवर कोण नव्हतं. ते मी त्यांच्या घरी गेले. तर घरच्यांनी मला बोलवलं. घरच्यांनी मला म्हटलं ये आमच्याकडे. म्हटलं नाही. तर घरच्यांनी मला एक घर दिलं त्यावेळेस. तर मी घरच्यांमध्ये गेले तर नाही. मग ते मी माझे वेगळी शिफ्ट झाले वारजेमध्ये. वारजेमध्ये गेल्यानंतरून तिकडं माझा स्ट्रगल सगळा. तिकडे मी नवीन शिफ्ट झाले. तिकडे शंकराचं मंदिर, काही जिहादी त्याला फक्त गाडी लावण्यासाठी त्रास व्हायचा म्हणून त्यांनी पुणे महानगरपालिकेला अर्ज देऊन गाडी लावायला भेटत नाही म्हणून त्यांनी ते शंकराचं मंदिर पाडायला लावलं. आणि मी किचनमध्ये होते की नुसतं मला वाटतं 1च महिना झालता मला नवीन घरी शिफ्ट होऊन. आणि मी ते बघितल्यानंतरून ते मी खाली आले पळत पळत की काय चाललंय. माझ्या हातात होता दगड. तो दगड घेतला. मी पुणे महानगरपालिकेच्या GCPवर टाकला. टाकल्यानंतरून मला बघून सगळे लोक गोळा झाले. तिकडचे लोक सगळे गोळा झाले. गोळ्या होताच मग आम्ही सगळ्या लोकांनी निर्णय घेतला की आपल्याला आता हायवे जाम करायचा आहे. मग आम्ही हायवे जाम करायला गेलो. तर तिकडं इतकी तोडफोड झाली. रोजरी स्कूल ती फोडली. RMD कॉलेज ते फोडलं. बऱ्याचशा गाड्या 4-5 तास हायवे जाम केला. पुणे महानगरपालिकेने 4.5 कोटीचा दावा ठोकला आणि आम्हाला सर्वांना जेलला पाठवलं. मग तिकडनं जेलवरनं आल्यानंतरून माझ्या डोक्यामध्ये एकच कार्यकर्ता, हिंदुत्व डोक्यामध्ये माझं गेलं पूर्ण. मग तिकडनं जे मी हिंदुत्व चालू केलं ते आतापर्यंत माझं हिंदुत्वासाठी काम चालू आहे. मला याच्याच जोडूनच अजून एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. तुम्ही धर्मांतरासाठी देखील काम करता. पण मला एक प्रश्न असा पडतो की किन्नर समाजाचा आणि धर्मांतराचा काय प्रश्न. किन्नराला मूलबाळ होऊ शकत नाही माझ्या माहितीप्रमाणे. मग धर्मांतर करून काय फायदा होतो. तुम्ही आता म्हटलं किन्नरांना मूलबाळ होत नाही. मग किन्नराचं धर्मांतर करून फायदा काय. तर किन्नरांना मानणारा वर्ग खूप मोठा आहे. आता तुम्ही एक नवीन झालेल्या किन्नराला जरी तुम्ही भेटले तर त्याला आई, भाऊ, मामा, काका बोलणाऱ्यांची संख्या खूप मोठी. लक्षात घ्या. आणि जर त्याच्या फॅमिलीने त्याला एक्सेप्ट जर केलं असेल तर त्याच्या फॅमिली सुद्धा त्याच्यामध्ये आली. आणि जर आपलाच मुलगा जर कुठल्या मंदिरामध्ये, कुठल्या मस्जिदमध्ये, कुठल्या जर चर्चमध्ये जर आपला मुलगा जर गेला तर ऑटोमॅटिक त्याला जे मानणारा जो वर्ग आहे ऑटोमॅटिक सगळा वर्ग तिकडं वळतो. कारण किन्नरांमध्ये धर्मांतर हे खूप मोठ्या प्रमाणात चाललेलं आहे. खूप मोठ्या प्रमाणामध्ये. कारण किन्नरांना ही लालच दिली जाते. लक्षात घ्या. कारण किन्नरांना ही अशी लालच असते की आमच्या किन्नर समाजामध्ये की गादी असते. हां की ते गादीचे सगळे वारीस असतात. की आमच्या आता एक जर हा नायक आहे, जर हा नायक जर मेला, हा जर नायक मेल्यानंतरून ह्याच्या जागी बसणार कोण. ते ही जी निवड होती, हे जी निवड होती तर ह्या निवडीसाठी लागतात काय, हजला गेलेला व्यक्ती. हजला तर प्रत्येकाला इच्छा असती ना आपण पण नायक हो. तर ह्या नायक होण्याच्या लालचीसाठी हे सगळे किन्नर हजला जाऊन येतात. त्यांनी हिंदू धर्म टॅग केलेला असतो. त्यांनी हिंदू धर्म सोडलेला असतो. मग ते हजला जाऊन कोण उमरा करतं, कोण हज करतं. जर हजला जाऊन आल्यानंतरून तो हाजी साहेब होतो. तो जो किन्नर जो असतो तो हाजी साहेब होतो. मग तो हाजी साहेब झाल्यानंतरून आता म्हणजे प्रत्येकाला नायक बनायचं. त्या नायक बनण्यासाठी प्रत्येक किन्नर हजला जायला लागलाय. तुम्ही म्हटलात की नायक होण्यासाठी हे लोक करतात. पण माझ्या मनामध्ये असा प्रश्न येतोय की किन्नरांना नायक का व्हायचंय. नायक होण्यासाठी एवढी ओढ काय आहे किन्नरांची. कारण नायक म्हणजे की पूर्ण की तुमच्या हातामध्ये जिल्हा असतो. अच्छा. म्हणजे ह्या जिल्ह्यातले हे नायक,
एका नायकापाशी ह्या जिल्ह्यातले तर एक नायकापाशी 2-2, 3-3 जिल्हे आहेत. त्या जिल्ह्यातले जेवढे किन्नर आहेत नाही बोलतो एका जिल्ह्यामध्ये 5-5, 6-6 हजार किन्नर आहेत. हो, कुठल्या जिल्ह्यात 3,000, कुठल्या जिल्ह्यात 5,000, कुठल्या जिल्ह्यात 6,000. मग त्या किन्नरांची सगळ्यांची इन्कम ही नायकापाशी येते. बर, म्हणजे पूर्ण ते हो. टोळी रॅकेट सारखं आहे. हे रॅकेटच आहे सगळ्यात मोठं. हे सर्वात मोठं रॅकेटच आहे. हे जे नायक आहेत हे नायकांकडे हे सगळे पैसे येतात. मग हा नायक ह्यांचे सगळ्यांची वसुली करतो. जा, आज तू इथं माग, जा तू तिकडं माग, आज तू हे करायचं, आज तू ते करायचं, आज इकडं लग्न झालं तू इथनं इकडे आण, तू तेवढ्यात. ह्यांच्यावरती प्रेशराईज असतं. हे ह्यांना आपण दिवसभर फिरायचं पण आपल्याला नायकाला एवढे पैसे द्यायच्यातच. आणि जर नाही दिले नायकाला पैसे त्यांना दंडित केलं जातं, त्यांना अपमानित केलं जातं. बर, मला अजून एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की किन्नर समाज, आज भारतामधला किन्नर समाज, तृतीयपंथीय समाज किती मोठा आहे? आज भारतामध्ये किन्नर समाज हा करोडोमध्ये 1,13,07,000 किन्नरांची नोंद आहे ह्या हिंदुस्थानामध्ये ह्या किन्नरांची. आणि त्याच्यामध्ये 1,13,00,000 हे हिंदू किन्नर आहेत. आणि जे 7,000 आहेत त्याच्यामध्ये ख्रिश्चन, मुस्लिम, पंजाबी हे अदर कास्टचे फक्त 7,000 आहेत. पण सर सर्वात मोठा आकडा जर कशाचा असेल तर तो हिंदू किन्नरांचा आहे. 1,13,00,000 फक्त जर हिंदू किन्नर आहेत. मला अजून एक प्रश्नाला जोडून विचारायचा आहे की किन्नर जन्माला येतो की मानवनिर्मित असतो? मूल ज्यावेळेस जन्माला येतं त्यावेळेसच ठरतं की हा किन्नर असेल का नंतर? आता तुम्ही प्रश्न जो विचारला तो खूप सुंदर प्रश्न. ह्याचं उत्तर तुम्हाला मी खूप छान देणार. येतात ना जन्माला काही किन्नर, आईच्या पोटातनं सुद्धा किन्नर येतात. बर, पण ते कसं कळावं त्या आई वडिलांना? ते हॉस्पिटलमध्येच डॉक्टरच त्यांना सांगतात की तुमचं जे बाळ आहे ना मुलगी ना मुलगा हे तुमच्या जन्माला हे किन्नर आलेलं आहे. ते हॉस्पिटलमध्ये डॉक्टर त्यांना क्लिअर करून सांगतात. जर कुठले घरचे जर म्हणतील की ठीक आहे माझ्या पोटाला जर उद्या साप जरी आला तोही माझा असेल, मग ते घरचे ते किन्नर लहानाचं मोठं करतात. आणि आता किन्नर हॉस्पिटलमध्येच किन्नर समाजाकडे ॲडॉप्ट करून त्याची फॅमिली घरी निघून जाते. आणि जे बाकीचे जे किन्नर असतात जे नंतर किन्नर बनतात तर ते कसे बनतात? हे सर्वात मोठं षडयंत्र आहे. हे इस्लामिक कंट्रीमधनं आपल्या हिंदुस्थानामध्ये चाललेलं सर्वात मोठं षडयंत्र आहे. आता मला हे सांगा की गे आणि किन्नर मधला फरक काय? आज जर एखादा गे म्हणजे काय की त्याला बाईचाही नाद असतो आणि पुरुषाचाही नाद असतो. हा, तो दिवसभर काम करतो, तो 2-3 तास त्याच्यासोबत त्याची काही ती हाऊस असेल त्या गेची तो पूर्ण करण तो त्याच्या परत फॅमिलीकडे जाईल. जर त्याला लग्न झालं असेल, त्याला मुलं असेल, तो घरी जाईल. आणि जर एखादा गे तर त्या गेची जर मैत्रीण जर किन्नर जर असेल तर त्याचा वाटोळच. कारण ती गेला ती किन्नर ती त्याला किन्नर बनवण्याच्या भाग लागलेली असती. जरी तो गे जरी चांगला असला, पूर्ण जरी मर्द जरी असला, पण ह्या किन्नराच्या डोक्यामध्ये किसको मी ह्याला मी चेला करन, ह्याला माझा मी गुरुभाव करन, ह्याला माझा नाती चेला करन. तिकडही त्या ट्रान्सजेंडर किन्नराचा षडयंत्र. मग ती त्या गेला घेऊन नायकापाशी जाणार. मग नायक ह्याला म्हणत ना तू एवढा छान दिसतो, तू एवढा सुंदर आहे, तू किती छान दिसतो, तू जर साडी घातली तू चांगल्या चांगल्या पोराला येड लावशील, तुझ्या मागं पोरं येडे होईल, तू एवढे कमवशील, तू तेवढे कमवशील. त्याला लालच दिली जाते. त्याच्या डोक्यामध्ये जर किन्नर जरी व्हायचं जरी नसलं तरी त्याला हे किन्नर लालच देतात. त्याला लालच देऊन ते मी तुला एवढे मोठे मोठे छात्या बसवन, तुला मी हे करन, तुझी सर्जरी करून आणन, तू एवढे कमवशील. त्याला लालच देऊन तो लालची मध्ये येऊन तो ट्रान्सजेंडर सर्जरी करायला त्याला ते किन्नर भाग पाडतात. तिथं तर आपलं तो गे पासून तो किन्नर बनतो. आता तुम्ही म्हटलात की ट्रान्सजेंडर सर्जरी, या ट्रान्सजेंडर सर्जरीचा खर्च किती असतो बरं? आता ट्रान्सजेंडर सर्जरीचा खर्च आता काही दिवसापूर्वी, काही वर्षापूर्वी किन्नरांना घरामध्ये ऑपरेशन करायचे. घरात? हो, घरामध्ये करायचे. रात्री त्या धागा बांधून टाकायचे, कळशीभर पाणी प्यायला द्यायचे. सकाळी ती एक दाई यायची, ती ब्लेड मारायची, त्याच्यावरती गरम गरम तेल वाटायचे आणि ते निघून जायचे. ते जो किन्नर आहे तो तडपत आपला 1 दिवस झोपून 2 दिवस झोपून तो ऑटोमॅटिक स्वतःहून उठून उभा राहायचा.
आता डॉक्टरी सर्जरी आली तर लिंग परिवर्तन व्हायचा खर्च तर स्टार्टिंग फक्त ते लिंग जर काढायचं असेल तर 50 ते 60 हजाराच्या मध्ये. जर त्या लिंग काढल्यानंतर जर त्याला सेफ जर द्यायचा असेल तर लाखापर्यंत, आणि जर पूर्ण फिमेल सर्जरी करायची असेल तर 5 ते 10 लाख रुपये खर्च येतो. आणि हे लोक करतात? हो, खूप मोठ्या प्रमाणामध्ये. चांगले मुलं. आता हल्ली मी एका डॉक्टरांशी भेटले मी, तर त्या डॉक्टरनी मला सांगितलं की मी आतापर्यंत जेवढी मी सर्जरी केली त्यामध्ये मला एकही किन्नर दिसला नाहीये, सगळे मला पुरुष दिसलेत. हे पूर्ण माणसं असतात. आम्हाला ऑपरेशन करण्याची सुद्धा इच्छा नसती, पण का की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रत्येकाला स्वातंत्र्य राहण्याचा अधिकार, स्वातंत्र्य बोलण्याचा अधिकार दिलाय, म्हणून तो प्रत्येक व्यक्ती स्वतंत्र आहे. बरोबर. म्हणून ते लोक आमच्याकडे येतात, त्यांच्या एक काही बॉन्ड असतो त्याच्यावरती ते सही करतात, मग ते लिंग परिवर्तन करतात आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये लिंग परिवर्तन होतात. एका महिन्याला नाही बोललं तरी पण 1000-1200 किन्नर एका हॉस्पिटलमध्ये. तसे पुण्यासारख्या ठिकाणी 17-18 हॉस्पिटल आहेत जिथे लिंग परिवर्तन व्हायचं सर्जरी उघडपणे चालली आहे, अनलिगली. आणि हे फक्त आमच्या नायकांच्या आशीर्वादानं. आता पुण्यामध्ये किती नायक असतील? पुण्यामध्ये आता एकच नायक आहेत. एक जिल्ह्यामध्ये एकच नायक असतो. बरं, मला अजून एक प्रश्न विचारायचा तुम्हाला. तुम्ही उघडपणे धर्म, लव जिहाद, नायक किंवा किन्नर समाजाविरुद्ध बोलता. तुम्हाला कधी धमक्या मिळतात का? कोणाच्या धमक्या आल्यात का? तुम्हाला कधी जीव मारण्याची धमकी किंवा असा काही त्रास झालाय? मी लव जिहादवरती काम करते. मी लव जिहाद हे किन्नर समाजामध्ये सुद्धा काम करते, लक्षात घ्या. हा, कारण लव जिहाद सारख्या गोष्टीमध्ये सहज करून कुठला किन्नर पडत नाही. धर्मांतरच्या विषयामध्ये कुठला किन्नर पडत नाही, कारण किन्नरांना जर भीती, जर आम्ही ह्या विषयावरती जर बोललो की आमचे नायक आम्हाला दंडित करतील, हे आमचे नायक आमच्याकडे दंड घेईल, यांचे दंड ₹1,00,000, ₹2,00,000, ₹3,00,000, ₹4,00,000, जर तू आमच्या जर विरोधात बोलला तुला 20-20 लाख रुपये सुद्धा दंड आहेत. किन्नरांच्या विरोधात बोलल्यावर हा दंड आहे. तर किन्नर घाबरून बोलत नाही कधीही. असं की अन्यायाच्या विरोधात हे बोलणं हे माझ्या पहिल्यापासून माझी मानसिकता आहे की जिथे चुकतं तिकडं बोलावं. गुन्हा हा आहे की अन्याय सहन करणं हा सर्वात मोठा गुन्हा आहे. तर अशा किन्नरांनी मला बऱ्याचशा वेळेस फोन केला की गुरु, मम्मी किंवा ताई, आमच्यावर हे अत्याचार होता ते, आणि अत्याचार करतोय कोण? आमचा गुरु. अत्याचार करतोय कोण? आमचा गुरुभाऊ. अत्याचार करतोय कोण? आमचे नायक. तर त्यावेळेस मी उघडपणे जर ह्यांच्या समर्थनामध्ये जर बोलला, नंतर जर मी व्हिडिओ जर बनवला, तर मला तिकडनं नायकांचे फोन येतात, तिकडनं मला हिजड्यांचे फोन येतात, तिकडनं मला मोठ्या मोठ्या गुंड्यांचे फोन येतात. माझ्याकडे 35 ते 34 FIR आहेत की मला धमकी आलेले आहेत. अजून एक प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे की तुम्ही गोरक्षक म्हणून देखील काम करताय. अच्छा. आणि मला असं वाटतं की तुम्ही पहिल्या किन्नर गोरक्षक असाल. तर हा प्रवास कसा चालू झाला आणि गोरक्षा तुम्ही काय करताय? अच्छा, हा प्रवास कसा चालू झाला? मी नवीन माझ्या घरी शिफ्ट झाले काही वर्षापूर्वी, तर तिथे माझ्या बाजूला सगळे हिंदुत्व कार्यकर्ते आणि सगळे गोरक्षक. तर कात्रजमध्ये संध्याकाळी हे रोज संध्याकाळी जायचे, म्हणजे हे नक्की जातात कुठं? तर एक दिवस मी त्यांना विचारलं की भाऊ, तुम्ही संध्याकाळचे रोज जाता, 2-2 दिवस तुम्ही घरी येता, तुम्ही जाता कुठं? मग त्यांनी मला सांगितलं की ताई, आम्ही गोरक्षण करतो. बर. की जे कत्लीसाठी जे गाया जातात त्या गाया आम्ही पकडतो, तर तू येशील का? तर म्हटलं हो, मी येईन ना. मी त्यांच्याबरोबर गोरक्षणाला म्हणजे जातो, म्हणजे बऱ्याचशा वेळेस जात होते. तर आणि आपण एक हिंदू म्हणून त्या कसायांच्या हातात लागलेल्या गाया जर आपण आणतोय आणि आपण जर गोशाळेमध्ये सोडतोय, त्याच्यामध्ये मला आनंद भेटायला लागला. आनंद भेटता भेटता माझा हा छंद, मला इतका छंद लागला की मी रोज गोरक्षणाला जायला लागले. रोज सगळे काम मध्ये साईडला थांबवले, मी रोज गोरक्षणाला जायला लागले. की तो मला एक छंद राहिला की आपण जाऊ, की आपल्या हातातनं काहीतरी पुण्य होतं, की गोमातेची सेवा होतीये, गोमाता आपल्याकडनं वाचतीये. की मग एक दिवस आमच्यावरती फायरिंग झाली. बर. हां, वेरॅक सारख्या ठिकाणी आम्ही गोरक्षण करताना आमच्यावरती फायरिंग झाली. फायरिंग झाल्यानंतरून आम्ही तिकडनं बचावलो. आम्ही सगळे गोरक्षक त्या आयुष्यामध्ये काही ते 40-50 गाया एका गाडीमध्ये भरून मग आम्ही त्या गायांची नीट सुटका केली, त्यांना गोशाळेमध्ये सोडलं, आम्ही पुण्याला आलो. मला अजून एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की हे जे किन्नर असतात हे मुलांना, पुरुषांना कसं फसवतात?
किन्नर समाज सगळ्याच फसवत नाहीये. काही जिहादी विचाराचे जे किन्नर जे असतात, जिहादी म्हणजे काय की डॉन भाईगिरी करणं, की त्यांना त्यांचं वर्चस्व वाढवायचं जर असेल तर त्यांचं माइंडमध्ये की पोरं की हिंदू मुलांना दारू पाजायचं, की हिंदू मुलांना जेवण चारतो, तुला ड्रग्ज देतो, तुला सगळ्या गोष्टी आम्ही तुला देतो. मग जर मुलांना जर सगळ्या गोष्टी जर एका जागी जर भेटल्या तर मुलं का नाही राहणार? मग त्या मुलांना जर ही व्यक्ती ही जर जिहादी किन्नर जर ही ट्रान्सजेंडर जर ह्या मुलांना जर सगळं ही देतीये, ह्याचा बदला खूप मोठा मोबदला करून घेतीये. उद्या जर तिच्या विरोधात जर कुठला किन्नर जर काय बोलला, घरामध्ये घुसून त्या मुलांना मारायला लावणार. जिहादी किन्नर आपल्या हिंदू मुलांचा वापर, मग त्या किन्नराला रस्त्यामध्ये तिचे कपडे फाड, तिची साडी फाड, तिच्या घरामध्ये जा, तिला अपमानित कर. जर ती जर कुठं थांबली असन तर तिला वार कर. ह्याच्यासाठी हे जिहादी किन्नरांनी नवीन षडयंत्र रचले की हिंदू मुलांना तुला आम्ही दारू पाजतो, तुला जेवण सारतो, तुला फिरवतो, तुला जर अजूनही कुठल्या जर गोष्टी पाहिजे असन तर आम्ही तुला सगळं देईन, तर तुला आम्ही हे देईन, तू आमच्यासाठी काम कर. तर हिंदू मुलगा हे काम करतो. बरं, मला यासोबत अजून एक विचारायचं आहे की जेव्हा एखादा व्यक्ती किन्नर बनतो त्याच्यानंतर जरी त्याने ठरवलं की मला वेश्या व्यवसाय करायचा नाही आहे किंवा मला पैसे मागायचे नाही आहेत, मला दारोदार भटकायचं नाही आहे, तर त्याने काय करू शकतो? त्याच्या पुढे दुसरे ऑप्शन्स काय आहेत उदरनिर्वाह भागवण्यासाठी, त्याचं पोट भरण्यासाठी? त्याला काय काय करता येऊ शकतं? आजकाल तुम्ही बघत असाल की किन्नर समाज खूप डेव्हलप झालेला आहे, की तुम्ही प्रत्येक क्षेत्रामध्ये किन्नर समाजाला बघू शकता की एवढ्या 20 वर्षामध्ये किन्नर समाज हा पुढे आलेला आहे. की तुम्ही IT क्षेत्रात जरी बघितलं, IT क्षेत्रामध्ये गे पासून तर आमचे ट्रान्सजेंडर पर्यंत आमच्या किन्नर समाजाचे लोक आहेत. की तुम्ही कुठल्याही बिझनेसमध्ये बघा, ज्वेलरीचं झालं, मेकअप आर्टिस्ट झालं, आजच्या तारखेला मोठे मोठे मेकअप आर्टिस्ट हे किन्नर आहेत. मोठे मोठे आपले फॅशन डिझायनर हे किन्नर आहेत. फिल्म इंडस्ट्रीमध्ये मोठ्या मोठ्या पोस्टवरती मोठ्या मोठ्या पिक्चर स्वतः किन्नर बनवतात. म्हणून माझ्या बऱ्याचशा हिंदू किन्नरांना मला हे सांगायचं आहे तर जर तुम्हाला भीक मागायची जर नसेल, जर तुम्हाला जर चांगलं जीवन जर जगायचं असेल तर ह्या महाराष्ट्रामध्ये बरेचसे बिझनेस आहेत तुम्ही करू शकतात. की ते हॉटेल झालं, चहाचं दुकान झालं, म्हणजे बरेचसे बिझनेस आहेत करता येऊ शकतात. हा, याला जोडूनच मला एक विचारायचं आहे की किन्नर आखाडा, तुम्ही एका किन्नर आखाड्याला रिप्रेझेंट करता, तर किन्नर आखाडा कसा चालतो? त्याच्यामध्ये काय काय गोष्टी असतात? मी वैष्णव किन्नर आखाड्याची महामंडलेश्वर आहे आणि आमचा जो आखाडा आहे वैष्णव आखाडा, हा आमचा आखाड्याची स्थापना गेले 10 वर्षापूर्वी झालेली. आणि अजून एक आखाडा आहे जो तुम्ही आता म्हटले किन्नर आखाडा, सो कॉल्ड. त्यांची जी महामंडलेश्वर जी आहे आचार्य लक्ष्मीनारायण त्रिपाठी, ती सर्वात जास्त जिहादी विचाराची आहे. का? हा, कारण त्यांच्या आखाड्यामध्ये असे काही लोक आहेत की ज्यांनी हिंदूपासून इस्लामिक धर्म स्वीकारलेला आहे, हिंदूपासून ते हाचला जाऊन आलेले आहे. त्यांच्या आखाड्यामध्ये जर आपला एक आखाडा, आपला सनातनी आखाडा असतो की त्याच्यामध्ये आपण सगळे सनातनी असतो, आपला हाशी लांब लांबपर्यंत काही संबंध नसतो, आपण पूर्ण आध्यात्मिक असतो, आपलं जीवन पूर्ण हिंदुत्वामध्ये स्टार्ट टू एंड असतं. पण त्यांच्या आखाड्यामध्ये सगळे म्हणण्यापेक्षा बोटा एवढे मोजना एवढे ज्यांनी त्याला महामंडलेश्वर केलेलं आहे, त्यांनी हिंदू धर्माचा त्याग करून त्यांनी इस्लामिक धर्म स्वीकारलेला आहे. त्यांनी 2-2, 3-3, 4-4, 5-5 वेळा ते हाचला जाऊन आलेले आहेत. त्यांनी त्यांच्या आखाड्यामध्ये त्यांना महामंडलेश्वर केलंय. त्यांनी त्यांच्या आखाड्यामध्ये नाशिकच्या महाकुंभाच्या अध्यक्ष केलेले. असा आचार्य महामंडलेश्वर असतात का की जे सनातनी आखाड्यामध्ये या जिहादी लोकांना घेतोय. पण तो ह्यो जो लक्ष्मीनारायणजी त्रिपाठी जी आहे ही स्वतः जिहादी विचाराची आहे. हे सर्वात मोठं रचलेलं षडयंत्र आहे. हे दाऊदनी हा आखाडा तयार केलेला आहे. याला जोडून एक प्रश्न माझा असा आहे की आराधी जोगती जी आराधी जोगती ही जी परंपरा आहे आमची खूप वर्षानं चालत आली. ती परंपरा नेमकी काय थोडंसं सांगा ना, मला जास्त काही माहिती नाही त्याबद्दल. की आराधी आणि जोगती जे असतात ते यल्लामा देवीचे असतात आणि जी आराधी जे असते ते आपल्या तुळजापूरचे म्हणजे बरेचसे दुसऱ्या देवांचे असतात. ही जी आराधी जोगती परंपरा ती आपल्याकडं वर्षानुवर्ष ही चालत आलेली परंपरा आहे. आता काही वर्षांपासून आराधी जोगती परंपरा या जिहाद्यांच्या हातामध्ये गेली आहे. कशी काय? हां, जिहादी डायरेक्ट करायला लागल्यात की आराधी जोगती म्हणजे एक आमचे हिंदुत्व
ही आमची हिंदू परंपरा आतापर्यंत यांनी टिकून ठेवली. आता जिहाद्यांच्या हातामध्ये कसं काय की जोगती आणि आराधी. जोगती हे गावा खेड्यापाड्यामध्ये असतात, आराधी जोगती हे खेड्यापाड्यामध्ये असतात. तर ज्या एरियामध्ये जे नायक, आता समजा की पुण्यामध्ये जर एखाद्या ग्रामीणमध्ये एखादी जर जोगती जर आहे, जर त्याला जर चेला जर करायचा असेल तर तो स्वतः चेला नाही करू शकत, त्याला नायकाकडे जावं लागत. मग त्याला आमच्या नायकासोबत बॉन्डिंग चांगलीच ठेवायला लागत. जर आता नायकाचा जर विरोधात जर गेलो तर आपले चेले जे येणार आहे ते चेले नायक आपल्या नावावरती होऊन देणार नाही. म्हणून तो जो आराधी जोगती जो असतो, जर एखादा जर पोराला एखाद्या बाईला जर चेला जर करायचा असेल त्याला आमच्या नायकापाशी न्यावं लागत. तर नायकापाशी नेल्यानंतरून नायकच सांगणार की आता आजपासून ह्या जोगतीचा चेला हा. म्हणून ह्या जोगतीला कुठंतरी ह्या नायकाच्या पायाखाली दबून राहावं लागतं. मला अजून एक गूढ प्रश्न विचारायचा आहे. खूप लोकांना याच्याबद्दल माहिती नाही आहे की किन्नरांसोबत मेल्यावरती काय होतं. किन्नरांसोबत जे नॉर्मल लोकांबरोबर जे होतं तेच किन्नरांसोबत होतं. की का किन्नरांची अशी काय रात्रीची मैत नेत नाही, की जे नॉर्मल पर्सन जो मरतो जे त्याच्याबरोबर होतं त्याच्या घरापाशी मैत आणतात. ते जे अंत्यविधी जी असते ते त्याला आंघोळ घालणं, त्याला कपडे घालणं, साडी घालणं, तीच परंपरा किन्नर समाजामध्ये सुद्धा असते. पण काही लोकांचं असं उठवलंय की किन्नरांना रात्रीचं घेऊन जातात. हो, मी पण ऐकलं असं. आणि त्यांना चपलीने मारत नेतात. हो, त्यांना मला हे सांगणं की किन्नर जिवंतपणातच तो एवढ्या चपला खातोय, मेल्यावर तो काय चपला खाणार आहे. जिवंतपणात त्याच्या समाज त्याच्यावर एवढं थुकतो, त्याला नाही त्याच्या टोमणे मारतात, नाही त्याला शिव्या घालतात. किन्नरांना कोण चांगलं बोलतो. आत्ताचे किन्नर असे आहेत की मी हे सांगेन की किन्नर जिवंतपणातच एवढा चपला खातोय की मेल्यावर तो चपला खात नाही. तुझी नॉर्मल माहिती तीच माहिती तशीच असते, म्हणजे ते चुकीचं आहे. हो. तुम्हाला कधी असं वाटतं का की तुम्ही किन्नर बनल्याचं दुःख तुम्हाला कधी वाटतं का? मला तर कधीच दुःख नाही वाटलं, कारण मी कधी किन्नरांसारखे राहिले नाही ना, कधी किन्नरांमध्ये आले नाही, कधी गेले नाही. किन्नरांशी माझा काहीच संबंध नाही. किन्नरांमध्ये जाणं म्हणजे व्यवसायाकडे जाणं, किन्नरांकडे जाणं म्हणजे भिका मागायला जाणं, किन्नरांकडे जाणं म्हणजे आयुष्य रात्रभर हिंडायचं, दारू प्यायचं, खायचं प्यायचं. किन्नरांची ही लाईफ, मी आजपर्यंत त्या लाईफमध्ये कधीही नाही गेले. माझं घर, माझी फॅमिली मी आजपर्यंत धरून राहिले. फॅमिली सोबतच राहता तुम्ही? हो, की मला अभिमान आहे. मी किन्नरही असून तर मी नॉर्मल माणसांसारखे, नॉर्मल बायांसारखी जिंदगी जगते. की किन्नर समाजाशी माझा काही संबंध नाही आणि मला संबंध लावूनही घ्यायचा नाही. बरं, एक शेवटचा प्रश्न मला तुम्हाला असं विचारायचा आहे की जर आज एखादा व्यक्ती आपला पॉडकास्ट पाहत असेल किंवा त्याला त्याचं लिंग परिवर्तन करायचं आहे किंवा किन्नर समाजामध्ये यायचं आहे, त्याला तुम्ही काय सांगाल? यांना मी हे सांगन की तुम्ही कुठल्याही किन्नराच्या दोस्ती करू नका, कुठल्याही किन्नराच्या शब्दाला बळी पडू नका. कारण तुम्ही गे आहात की ती किन्नर तुम्हाला गे पासून किन्नर बनवण्याची ती षडयंत्र असते. कारण ही जिंदगी चांगली नाहीये, लक्षात घ्या. ही जिंदगीमध्ये काय अर्थ आहे मला सांगा ना तुम्ही. काय फिरणं, खाणं, पिणं, आपण आपल्या घरच्यांकडनं लांब, ही काय लाईफ झाली का? म्हणून त्यांना मला हे सांगणे की तुमची लाईफ खूप छान आहे. तुमच्या घरच्यांसोबत राहावा, तुमच्या आया बहिणींसोबत राहावा. जर झालं तर तुम्ही तुमचं लग्नही करून घ्या, पण ह्या किन्नर समाजाकडे येऊ नका. कारण किन्नर समाज हा काही नाहीये. किन्नर समाज अस्तित्वाचाच नाहीये. कारण किन्नर समाज फक्त एका दुसऱ्याचं फक्त वाटोळं करू शकतात. हे जे नायक लोक आहेत हे चांगल्या मुलांचं फक्त वाटोळं करण्यासाठी बसलेले आहेत. म्हणून तुम्ही स्वतःहून तुमच्या पायावरती कुऱ्हाड मारू नका, मग ह्या नायकांचा संबंधच येणार नाही. किन्नरांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे, याच्या मागचं कारण तुम्हाला काय वाटतं? पूर्वी किन्नरांना किन्नर व्हायची गरज नव्हती. की काँग्रेसच्या काळामध्ये जी इंदिरा गांधी जी होती, आपल्या हिंदू मुलांना ती नसबंदी करून त्यांचं हिंदुत्व त्यांची मर्दांगी संपवत होती. कारण फक्त तिने जे इंदिरा गांधीने जे नसबंदीचं जे केलं होतं, जे अभियान जी चालवत होती, जे ते षडयंत्र चालवत जी होती, फक्त ते हिंदुत्वावर होतं. म्हणून हिंदू भावांना, हिंदू गे किन्नरांना मला हे सांगणं आहे की तुम्ही ह्या जिहादी किन्नरांकडनं तुम्ही वाचा. हे जिहादी किन्नर तुम्हाला कधी किन्नर बनवतील आणि तुमचं कधी लिंग परिवर्तन करन हे तुम्हालाही कळणार नाही. म्हणून ह्या जिहादी किन्नरांकडनं तुम्ही वाचा. बरोबर.
थँक्यू सो मच ताई, तुम्ही आज आम्हाला टाईम दिल्याबद्दल. तुम्ही आज किन्नर समाजाबद्दल खूप सारे असे प्रश्न उलगडलेत की जे आजपर्यंत कोणालाच माहिती नव्हते. आपण इतिहासापासून तर आत्ताच्या करंट काळापर्यंत सगळ्या गोष्टीवरती चर्चा केली. मला देखील असं वाटतं की जे पॉडकास्ट आज लोक पाहत आहेत त्यांना या समाजाबद्दल भरपूर साऱ्या गोष्टी समजल्या असतील, आणि त्यासोबतच जर एखाद्याला इकडं यायचं असेल तर त्याला आता आरसं दिसलं असेल की इकडं येऊन काही आयुष्य नाही आहे त्याचं. नाही. थँक्यू सो मच.